महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांनी काल जो परिपत्रक येतो दिनांक 6 मे 2026 ला निर्गमन झालेले शासन निर्णय त्याचा विषय बघा. राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या म्हणजे एनपीएस लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित म्हणजे राज्य शासनाची म्हणजे रिव्हर्स रिव्हर्स म्हणजे सुधारित एनपीएस निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतची कार्यपद्धती या ठिकाणी आपण प्रस्तावना थोडक्यात पाहूया. उपरोक्त संदर्भी शासन निर्णय क्रमांक 1 राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1 मार्च 2024 पासून लागू करण्यात आली. बघा, हे लागू होणार आहे 1 मार्च 2024 पासून. तसेच शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यायचा विकल्प दिनांक 31/12/2026 पर्यंत संबंधित कार्यालय प्रमुख विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. बघा, आपण एनपीएस मध्ये खाते काढलेले आहेत. मी देखील एनपीएस मध्येच खाते काढलेले आहेत, पण एनपीएस चं रूपांतर आता परत आरएनपीएस मध्ये होणार आहे म्हणजे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये होणार आहेत. आणि ते दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपण सर्वांना हे करणे बंधनकारक राहील. तरच आपल्याला या सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ मिळेल. त्यानुसार राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या ज्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प स्वीकारला असेल अशा प्रकारे सदर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती निश्चित करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या ठिकाणी शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना म्हणजे आरएनपीएस ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत म्हणजे एनपीएस प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे शासकीय अधिकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी विकल्प स्वीकारतील त्यांना सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील. बघा, एनपीएस चं कन्वर्ट जर तुम्ही आरएनपीएस मध्ये केलं म्हणजे राज्याची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन मध्ये केलं विकल्प स्वीकारला आणि हे विकल्प 31 डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला स्वीकारता येणार आहेत, तरच त्यांना याचा लाभ मिळणार आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतनाचा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत. बघा, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे नियम वयोमानानुसार निवृत्त होणारे अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास बघा आपल्याला विकल्प देणे बंधनकारक आहे. विकल्प दिल्यासच या ठिकाणी असं म्हणत आहे. अशा कर्मचाऱ्यांची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाल्या असल्यास बघा 20 वर्ष सेवा असणे बंधनकारक आहे. त्यांनाच त्यांच्या शेवटच्या वेतनाचा 50% निवृत्ती वेतन म्हणजे बघा जसं जुन्या लोकांना भेटते बघा ओपीएस ओल्ड पेन्शन स्कीम जरा जसं जुन्या शिक्षक बांधवांना भेटत असते त्याच वेतनाचा 50% निवृत्ती वेतन त्यावेळी महागाई वाढ अनुज्ञेय राहील. तथापि कर्मचारी पण त्याला अट दिलेली बघा म्हणजे आपल्या पगाराच्या शेवटच्या पगाराचं 50% निवृत्ती वेतन पेन्शन आपल्याला लागू झालेली आहे. मात्र त्याची अट अशी आहे त्या कर्मचाऱ्याची 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन तो नियमित वयानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्याला त्याच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्याच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यात येईल. म्हणजे बघा 20 वर्षाची अट या ठिकाणी टाकलेली आहे. 20 वर्ष सेवा त्याला करणे बंधनकारक आहे. तेव्हा त्याला त्याच्या पगाराच्या शेवटच्या पगाराच्या 50% त्याला निवृत्ती वेतन मिळणार आहे म्हणजे पेन्शन मिळणार आहे. या योजनेचा किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन 7,500 इतके राहील. बघा 10 वर्षाची नोकरी झाली असेल तर त्याला 7,500 इतकी पेन्शन राहील. 10 वर्षापेक्षा कमी असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. 10 वर्षापेक्षा कमी असेल तर ही जी सुधारित निवृत्ती वेतन आहे आरएनपीएस हे त्याला लागू राहणार नाही. कुटुंब निवृत्ती वेतनाचा 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. बघा निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन त्यावरील महागाई वाढ अनुज्ञेय राहील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेले अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांच्या पीएफआरडीए यांच्याकडे जमा झालेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणाऱ्या 60% परताव्याची रक्कम आहार वितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. बघा आपण जो 10% रक्कम आपली कपात होते त्यानुसार जर 60% रक्कम ते शासन यांच्याकडे जमा करणार आणि 40% मध्ये जे आहे त्या 40% रक्कम आपल्याला परतावा करणार आहे.
आहार व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यांच्यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखा शीर्षकाखाली चलनाद्वारे शासनात भरणा कराव्यात. 1 मार्च 2024 ते शासन परिपत्रक या दिनांकापर्यंतच्या कालावधीत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा विकल्प स्वीकारलेला आहे अशा अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहार व संवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. आहार व संवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात येणाऱ्या लेखा शीर्षकाखाली चलनाद्वारे शासनास भरणा कराव्यात. तसेच उपरोक्त नमुना मुद्दा क्रमांक 4 व 5 मधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी 40% संचित निधीवर कडून प्राप्त होणाऱ्या वार्षिकीची तपशील संबंधित आहार व संवितरण अधिकारी यांना सादर करावा. आहार व संवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा अनुदान निवृत्ती वेतन व त्यावरील महागाईवाढ या रकमेमधून वार्षिकीची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्ती वेतन निश्चित करावे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा विकल्प स्वीकारलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासह भरणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुदेय ठरेल. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुदेय राहणार नाही, फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत सर्व लाभ अनुदेय राहतील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेल्या कर्मचारी अधिकारी यांना शासन निर्णय वित्त विभाग 31 मार्च 2023 नुसार सेवानिवृत्ती उद्यान लागू राहील. शासन असाही निर्णय घेत आहे की मान्यता अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न असलेले अनुदानित अशासकीय महाविद्यालये, कृषी विद्यापीठामधील कर्मचारी जे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासद आहेत, उपरोक्त प्रमाणे अटीची पूर्तता करीत असतील अशा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वरील निर्णय योग्य त्या फेरफरकासह लागू राहतील. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 या कलम 248 च्या परंतु कानूनी प्रदान केलेले अधिकारी व त्या संबंधीचे इतर सर्व अधिकारी यांचा वापर करून शासन असाही आदेश देते की वरील निर्णय जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू राहतील, म्हणजे जिल्हा परिषद शिक्षकांना पण लागू राहतील, सर्वांनाच लागू राहतील हा नियम. आहार व संवितरण अधिकारी यांनी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निश्चित केलेले निवृत्ती वेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे. म्हणजे बघा, हा जो सुधारित आपण जो एनपीएस मध्ये आहेत, एनपीएस त्यांनी राज्य शासनाने सुधारित म्हणजे RNPS हे काढलेले आहेत आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत आपल्याला हे फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. ज्यांनी हा जो फॉर्म भरून दिला त्यांनाच RNPS लागू राहील आणि त्यांनाच 20 वर्ष सेवा झाल्यानंतरच त्यांना त्यांच्या पगाराच्या 50% त्यांना निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन चालू होणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.